तर मंडळी, आजचा 16 जानेवारीचा भाग इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता अर्जुनला डिस्चार्ज मिळालेला राहतो. अश्विन त्याला म्हणतो, दादा तुझ्या डिस्चार्जची प्रोसिजर झाली आहे कंप्लीट, आपण निघूया 5 मिनिटात. सायली म्हणते, हो हो माझंही झालं सगळं. इतक्यातच चैतन्य तिथे येतो. काय पेशंट, कसा आहेस? अर्जुन त्याला म्हणतो, पेशंट तू असशील, मी नाही. तर आता एकदम ठणठणीत आहे. ओके ओके, चिडतोस कशाला? बरं मला सांग आधी, तू जाऊन आलास का पोलीस स्टेशनला? सावंताला महिपतचं कन्फेशन मिळालं का? चैतन्य आता विषय टाळण्याचा प्रयत्न करतो. हे सगळं आता आपण घरी जाऊन बोलू ना. चल वहिनी निघूया. अश्विन ते पेपर बघू जरा मला. अर्जुन त्याला परत विचारतो, 1 मिनिट, तू काय लपवतोयस माझ्यापासून? हे बघ, जे काही आहे ते मला पटकन सांग. सावंताशी तुझं काय बोलणं झालंय हे मला ऐकायचंय, आत्ता बोल. अर्जुन, अरे त्याला पकडूनही आपल्या हाती काहीच लागलं नाही. अश्विन चिडून म्हणतो, पोलिसाला सुद्धा घाबरत नाहीये. सायली चैतन्याला समजावते, भाऊजी ते कधी ना कधी तरी बोलतीलच. अहो, या सगळ्याचा तुम्ही आता विचार नका करू, चला आपण निघू. सायली तू एक काम कर, तू आता घरी जा अश्विन बरोबर. काहीतरीच काय, डॉक्टरांनी तुम्हाला आराम करायला सांगितलंय. अजिबात नाही, तुम्ही घरी चला. अश्विन भाऊजी सांगा की यांना. काय करतोय दादा तू, तुला आरामाची गरज आहे. अश्विन तू तरी समजून घे. बायको प्लीज चिडू नकोस ना माझ्यावर. मी जातो आणि पटकन घरी येतो, आय प्रॉमिस. त्यानंतर मी कम्प्लिटली आराम करेल. अहो पण तुमचा हात, तो तर आता अजिबातच दुखत नाहीये. म्हणूनच तर डॉक्टरांनी डिस्चार्ज दिलाय ना मला. आणि हा आहे ना माझ्या बरोबर, आम्ही एकत्र असू. बघा तुमच्या तब्येतीच्या बाबतीत मला कुठलाही खेळ नको आहे. तुला माझी शपथ आहे सायली, प्लीज मला अडवू नकोस. आता आपण जिंकतच आहोत. आता फक्त त्या महिपतला कसं बोलतं करायचं ते बघायचंय. तू गप्पा आहेस म्हणजे तू तयार आहेस? थँक्स, मी आलोच, असं म्हणून आता अर्जुन तिथून निघून जातो. चैतन्य भाऊजी अहो. चैतन्य सायलीला म्हणतो, वहिनी तू काहीही काळजी करू नकोस, मी आहे, मी बघतो. अर्जुन आता महिपतचं कन्फेशन काढण्यासाठी आलेला राहतो. तर तू पूर्ण अडकलायस महिपत. आता टाईम न घालता खरं खरं सांग. आणि मला हे माहीत आहे की तू हे मुद्दाम स्वतःच्या स्वार्थासाठी नाही केलंस. कुणीतरी आहे ज्याने तुला सुपारी दिली. कोण आहे? महिपत गप्प असतो, तोंडातून एक शब्दही नाही काढत. अर्जुन महिपतला म्हणतो, तू का वाचवतोयस त्याला, आणि त्याला वाचून तुझा काय फायदा आहे? जर तू त्या मास्टर माइंडचं नाव सांगितलंस तर कदाचित तुझी शिक्षा कमी होऊ शकते. आय प्रॉमिस, कायद्याकडून सगळी मदत मी तुला करेल. त्या मास्टर माइंडचं नाव काय आहे महिपत, ते सांग लवकर. मी तुला शेवटचं विचारतोय, तुला सुपारी देणाऱ्या माणसाचं नाव काय आहे? नागराजही महिपतला बघण्यासाठी धावून आलेला राहतो. महिपतचं लक्ष नागराजकडे जातं. अर्जुन बघतो की महिपत नागराजकडे बघत आहे. आता नागराज महिपतकडे रागाने डोळे मोठे करून बघत राहतो. अर्जुनला आता बरोबर डाऊट येतो, नागराज काका, महिपतला नागराज काकाचं नाव सांगायचं असेल का? आता प्रियालाही खूप टेन्शन येतं. महिपतने जर त्याचं तोंड उघडलं तर मी जेलमध्ये तर जाईलच, पण त्याआधी हे सगळे सुभेदार मला घराच्या बाहेर काढतील. अश्विनीही आता माझ्या बाजूने बोलत नाहीये. सगळ्यांना मला जरा घोळात घ्यायला पाहिजे. सुभेदाराला इम्प्रेस करण्याचा बेस्ट मार्ग आहे स्वयंपाकघर. आता प्रिया किचनमध्ये जाते. विमल, मी सगळ्यांसाठी नाश्ता बनवणार आहे. प्रिया किचनमध्ये जाते. विमल असा आवाज देते. विमलला वाटतं काही घ्यायसाठीच आली की काय. विचारते, काही हवंय का तुम्हाला? नाही नाही, मी तर आता नाश्ता बनवणार आहे. विमल शॉकिंग याने म्हणते, काय एवढं ओव्हर रिॲक्ट करण्यासारखं मी काहीही बोललेले नाहीये. सगळ्यांसाठी नाश्ता बनवणार आहे, कळलं? मला सांग, पोहे कुठे असतात? आणि हो, कांदे आणि मिरच्या बाहेर काढून ठेव. पोहे पोहे इथेच मागे डब्यात असतात. आणि हो, पोहे आधी भिजवावे लागतात. हो माहिती आहे मला, पोहे भिजवायचे असतात. काय सांगते? आणि हो तन्वीताई, पोहे तयार झाले की नाही वरून कोथिंबीर आणि खोबरं पेरायचं.
तुला काय वाटतं ग, मला साधे पोहे करता येत नसतील? तर मंडळी, आता प्रियाची खूप मज्जा येते. जा तुझ्या कामाला जा. विमल बरं म्हणून तिथून जाते. तन्वी कांदा मिरची कापायला घेते. नागराज मैपतकडे बघतच असतो. अर्जुन इन्स्पेक्टर सावंताला इशारा करतो आणि म्हणतो की त्याला आत घेऊन या. इन्स्पेक्टर सावंत नागराजला म्हणतात, चला आत. नागराज मैपतला विचारतो, सुमन कुठे आहे? मैपत सुमनला कुठे लपून ठेवलंय? मैपत नागराजकडे बघतच असतो. नागराज रागाने मैपतला म्हणतो, मला माहित आहे तूच सुमनला किडनॅप केलंयस. सुमन कुठे आहे सांग, बोल लवकर. अरे जरा तरी लाज बळग ना. अरे आपली मैत्री होती काही काळी, त्याची लाज बळग. तिचा काय दोष आहे यात? मी तोडलीये तुझ्याशी मैत्री, मी तोडले संबंध, म्हणून तिला किडनॅप केलंयस, म्हणून तिला शिक्षा दिलीस. कुठे आहे सुमन सांग ना. पूर्णा आजी विमलला दूध आणायच्यासाठी सांगते. विमल मला जरा दूध दे ग. प्रिया गॅस ऑन करते आणि दूध तापवायला ठेवते आणि ते दूध ग्लासमध्ये काढून पूर्णा आजी पुढे नेते. पूर्णा आजी दूधचा ग्लास घ्यायला जाते तर बघते प्रिया, तू तू इथे काय करतेस? बघा हुशार प्रिया म्हणते, मी सगळ्यांसाठी पोहे करतेय. पूर्णा आजी मला माहीत आहे की मला ठरवून दिलेल्या वेळेमध्ये किचनमध्ये जाणं अलाउड नाही आहे, पण आपल्या माणसासाठी जर मला करावं वाटलं तर मी करू ना. पूर्णा आजी तिच्या हातातला ग्लास घेते. तुझ्या हाताला कांद्याचा वास येतोय. हो ते मी पोह्यासाठी कांदे चिरत होते ना म्हणून. आणि त्याच हातांनी माझ्यासाठी दूध आणलंय. हो ते धुवायची विसरले मी. प्रियाच्या लक्षात येतं, अरे गॅस तर ऑन आहे. पळत जाऊन गॅस बंद करायला जाते. हे दूध तर नासलंय. एक काम माझ्यासोबत धड होत नाही नीट. पूर्णा आजीलाही त्या दुधातला वास येत असतो. पूर्णा आजी तो ग्लास पुढे टेबलवरच ठेवते. नागराज मैपतवर धावून जातो. अरे सांग ना सुमन कुठे आहे? मागून इन्स्पेक्टर सावंत आणि हवालदार नागराजला पकडतात. सुमनला काहीही नाही होणार. हे बघा मागे व्हा तुम्ही आणि प्लीज आरडाओरडा नका करू. नागराज इन्स्पेक्टर सावंताला म्हणतो, कसा शांत राहू मी? माझी बायको गायब आहे. शोधून शोधून थकलोय मी तिला. मला माहिती आहे या माणसानेच किडनॅप केलंय तिला. याला मारा तोडा आणि नंतर माझी बायको शोधून काढा आणि नंतर याला फासावर चढवा. आता मैपत त्याचं तोंड उघडतो. मगाशी काय म्हणत होते सुभेदार साहेब तुम्ही? मला सुपारी कोणी दिली त्याचं नाव काय? अर्जुन मैपतला विचारतो. सांगणार आहेस? नागराज एकीकडून मैपतला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतो. मैपत सांगस तू, कोण उठलंय माझ्या दादाच्या जीवावर? कुणी वाटोळं केलं माझ्या दादाच्या आयुष्याचं? सांग मैपत, खरं खरं सांग. तुला तुझ्या मेलेल्या मुलीची शपथ आहे मैपत, सांगस तू आता. अर्जुनही एकीकडून मैपतला विचारतो. बोल मैपत, तुला तो अपघात करायला कुणी सांगितला होता? हा बोलणारे आता आता का गप्प बसलायस? हीच ती वेळ आहे मैपत सत्य बोलण्याची. तुला भोगावं लागलंय ते सगळं. जेलमध्ये मेलीये ती मैपत. ती मेलीये, जेलमध्ये मेलीये. तिच्या आत्म्याला शांती मिळावी असेल ना मैपत, तर तू सांगच खरं. आता मैपतला आठवतं की नागराजने त्याला धमकी दिली होती, जर का तुझा तोंड उघडलंस तर तुझा तोच जुना व्हिडिओ साक्षीचा तुला बघायला मिळेल. नागे मला आता अडकून राहिला. मैपत विचार करतो, या साक्षीसाठी आता मला गप्प राहावं लागणार. अर्जुन नागराज काकाला म्हणतो. अर्जुन नागराजला म्हणतो, मी आणि इन्स्पेक्टर सावंत विचारू मैपतला, तू कशाला आलास आत? नागराज त्याला म्हणतो, राहलं नाही गेलं रे मला. माझी बायको कुठे आहे मला माहित नाही, कुठल्या स्थितीत आहे हेही मला माहित नाही. मी घरात बसून राहू? नाही शक्य रे. या माणसाने तिला जिवंत ठेवलंय की मारून टाकलंय हे माहिती नाही मला. मी काय घरात बसून राहू का रे? अर्जुन इन्स्पेक्टर सावंताला परत इशारा करतो की घेऊन जा यांना. नागराज जाता जाताही मैपतला म्हणून जातो, सुमनच्या केसालाही धक्का लागला ना मैपत तर याद रख, तू आणि मी आहे मग. तडफडून मरशील मैपत, तुझ्या पोरीची शपथ आहे तुला.
तूही तिच्यासारखाच मरशील तडफडून. तिच्या आत्म्याला शांती मिळणार नाही आणि तुलाही नाही. लक्षात ठेव, काय चुकीचं केलंस ना. इन्स्पेक्टर सावंत कसं तरी नागराजला बाहेर घेऊन जातात. आता मंडळी, अर्जुनच्या सगळं लक्षात येऊन जातं. ही मैपत कुणामुळे गप्प आहे. अस्मिता हॉलमध्ये आलेली राहते. डॅड, अर्जुनला डिस्चार्ज मिळाला का? अगं हो. अगं आता थोड्याच वेळात तो आणि सायली अर्जुनला घेऊन येतीलच. पूर्ण आजी अस्मिताला बसायला सांगते. ये अगं इथे बस. तू बस इथे, मी तुझ्यासाठी दूध आणि नाश्ता घेऊन येते. कल्पना काकू मागे बघते तर काय, प्रिया किचन मध्ये असते. कल्पना काकू पूर्ण आजीला विचारतात. पूर्ण आजी तिला म्हणते, काय तर म्हणे नाश्ता बनवतीये. प्रिया मागून म्हणते, पूर्ण आजी तू अशी का म्हणतीये? मी खरंच बनवते अगं पोहे. आई तुम्ही बसा, 5 मिनिटात पोहे रेडी होतील. सायली आणि अश्विन घरी येतात. आल्याबरोबरच कल्पना काकू सायलीला म्हणते, अगं हे काय, अर्जुन कुठे? तुमच्या मुलाला कामाशिवाय काही सुचतं का आई? हॉस्पिटलमधून थेट पोलीस स्टेशनमध्ये गेलेत ते. काका म्हणतात, अरे कमालच करतो तो. अश्विन, अर्जुन नक्की बरा आहे ना? हो डॅड, नक्की बरा आहे. पुढचे काही दिवस मीच त्याचं ड्रेसिंग बदलेल. आठवड्याभरात होईल तो बरा. सायली कल्पना काकूला म्हणते, आई मी आवरून आलीस, मग नाश्ता करायला घेते. ऐकून प्रिया भांड्याचा आवाज करते, जेणेकरून सगळ्याचं लक्ष तिच्याकडे गेलं पाहिजे. पोलीस स्टेशनमध्ये अर्जुन विचार करत असतो, मैपत मला त्या मास्टर माइंडचं नाव तयार झाला होता सांगायला. पण नागराज काकाने साक्षीची आठवण काढल्यावर तो गप्प का झाला? त्यांनी अर्जुनला फोन लावतो, माझं कॉल संपलंय, तुझं काम झालं असेल तर निघू का आपण? अर्जुन त्याला म्हणतो, नाही, मैपतने कन्फेशन दिलंच नाही. मैपतने काहीच सांगितलं नाही. बरं बट आता आपण निघूया, ऑफिसला जाऊया. ऑफिसला? अजिबात नाही, आता आपण सरळ घरी जाऊया. 1-2 ताससाठी. नाही म्हणजे नाही. तुला सरळ घरी घेऊन यायचे असे स्ट्रिक्ट ऑर्डर मला सायली वहिनीकडून मिळाले आहेत. आणि तिने तुला माझ्या जबाबदारीवर हॉस्पिटलमधून पोलीस स्टेशनमध्ये पाठवलं होतं तेव्हा. मग तिचा राग मला परवडणार नाहीये. तुला परवडणार आहे का? ॲक्च्युली नाही. झालं तर मग बाहेर ये पटकन, आपण निघूया. अश्विन प्रियाजवळ जातो. तन्वी, तू आणि किचनमध्ये? हो, स्वयंपाक करायची ही वेळ माझी नाहीये, पण सगळ्यांसाठी पोहे करतीये गरमागरम, सगळे मिळून खाऊन घ्या. अश्विन प्रियाला म्हणतो, आज सूर्य कोणत्या दिशेला उगवला हे बघायला पाहिजे. अश्विन, टोमणे नको मारूस. सुमन काकू सापडत नाहीये, त्यामुळे सगळ्यांचाच मूड ऑफ आहे. आणि अशा वेळेला आपणच एकमेकांची काळजी घ्यायला हवी. हेवे दावे बाजूला ठेवायला हवे. तसंही मी तुम्हाला फार काही मदत नाही करू शकत. म्हटलं निदान नाश्ता तरी बनवूया. कल्पना काकू अस्मितासाठी दूध घ्यायला जाते. अरे देवा, हे दूध कसं काय नासलं? पूर्णाजी म्हणते, तन्वी स्वयंपाकघरात आहे म्हटल्यानंतर दुसरं काय होणार? प्रिया म्हणते, नाही, माझं लक्ष होतं तुझ्याकडे, मला नाही माहीत कसं नासलं. अश्विन प्रियाला म्हणतो, तन्वी तू जर मनापासून सगळ्यांची काळजी घेत असशील ना तर चांगलंच आहे, आणि हे बघून मलाही खूप छान वाटलं. आता तरी तुझा माझ्यावरचा राग गेला ना? अश्विन प्रियाचं बोलणं काही ऐकून घेत नाही आणि म्हणतो, मी फ्रेश होऊन येतो. नागराज सुमनला पाहायला आलेला राहतो. सुमनच्या तोंडातलं कापड काढतो. सुमन म्हणते, मला लाज वाटते की मी तुमची बायको आहे. तुम्ही इतक्या खालच्या पातळीवर उतराल असं वाटलं नव्हतं मला कधी. मला पण नव्हतं वाटलं तुझ्यातली ही मस्ती अजून एवढी शिल्लक असेल ते. एवढं करून दिलं, पण सुमन तू बोंबलतेस अजून. माझ्या नजरेला नजर देऊन बोलतेस. सॉलिड आहेस तू, मानलं तुला. तुमच्यातला माणूसपणा मेलाय का हो? राक्षस झालात तुम्ही, राक्षस. का आधीपासूनच तुम्ही राक्षस होता? मी माझे डोळे घात करत आले. भाऊजीचा अपघात तुम्हीच घडवून आणलाय ना? सगळं लक्षात आलंय आता माझ्या. प्रियाने आता सगळ्यांसाठी पोहे बनवलेले राहते. सगळ्यांच्या प्लेटा प्रिया घेऊन येते. पूर्ण आजी, अस्मिता आणि अश्विनला देते. सगळ्यांनी खा आणि सांगा मला पोहे कसे झालेत. आता अर्जुन आणि चैतन्यही आलेले राहतात घरी. प्रताप काका अर्जुनला विचारतात, बरा आहेस ना रे तू? हो डॅड, आय एम कम्प्लिटली फाईन. ना आजी म्हणते, अरे आज आम्ही सकाळी तुला
बघायला हॉस्पिटलमध्ये येणारच होतो, पण तेवढ्यातच कळलं की तुला डिस्चार्ज मिळणार आहे. चैतन्यही म्हणतो, मी आज डॉक्टरला सांगितलं, मी म्हटलं की मला सायली वहिनीच्या हातचे पोहे खायचे आहेत, लवकरात लवकर डिस्चार्ज द्या. अस्मिता चैतन्याला म्हणते, तू बस नाश्ता करायला, पण फक्त आज पोहे सायलीच्या हातचे नाही, तन्वीच्या हातचे आहे. प्रिया म्हणते, ये ना चैतन्य, तूही बस, तुमच्या दोघांसाठी पोहे आणते आम्ही. पूर्ण आजी अर्जुनला म्हणते, पण अर्जुन, हॉस्पिटलमधून परस्पर पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची काही गरज होती का? ॲक्च्युली हो आजी, महिपत पोलिसांच्या ताब्यात आहे आणि तो काही तोंड उघडत नाहीये. मी त्यासाठीच गेलो होतो, कारण त्याच्याकडून मास्टर माइंडचं नाव आपल्याला काढून घ्यायचंय. काका अर्जुनला समजावतात, अरे अर्जुन, पोलीस आहेत ना त्याच्यासाठी, तू तिथे जाऊन काय होणार? तिथे जाऊन काही उपयोग झाला का? अर्जुन म्हणतो, आज नाही झाला, पण लवकरच होईल. तेव्हा अर्जुन, नागराजनी म्हटलं होतं की तुला तुझ्या मेलेल्या मुलीची शपथ आहे, सांगच तू. पण आज असं वाटत होतं की आज महिपत तोंड उघडणारच होता. तो अचानक गप्प झाला. पण अजून किती दिवस तो गप्प राहणार? आज न उद्या तो तोंड उघडणारच. तर मंडळी, पुढील भागात नागराज सुमनला म्हणतो, माझं डोकं भडकवायचं नाही सुमन. सुमनही नागराजला म्हणते, पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तोपर्यंत मी जिवंत आहे ना, तोपर्यंत तुमचं सत्य मी जगाला ओरडू ओरडू सांगत राहणार. प्रिया नागराजच्या भेटीसाठी आलेली राहते. आता नागराज आणि प्रिया मिळून नवीन डाव खेळतात. प्रिया नागराजला म्हणते, आपल्याला असं काहीतरी करायला हवं जेणेकरून तो जेलमध्ये असेपर्यंत आपल्याबद्दल तोंड उघडणारच नाही. हो, आपल्याकडे एकच हुकमाचा पत्ता आहे. प्रिया म्हणते, हो, आपल्याला तोच वापरायचा आहे. अर्जुनही महिपतला